नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोल्हापूरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे वय 23 हे दोघे गेल्या 6 महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र अलीकडेच त्यांच्यात वाद झाल्यामुळे समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीसोबत राहायला गेली होती. गेल्या काही काळांपासून सतीश यादव याने लग्नासाठी समीक्षाच्या मागे तगादा लावला होता. मात्र सतीशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर समीक्षाने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या सतीशने समीक्षा पुन्हा घरी आल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर सतीश यादव याने पन्हाळा तालुक्यातील आपल्या मूळ गावी जाऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. समीक्षा नरसिंगे ही सतीश यादव याच्या सोबतचे नाते तोडल्यानंतर मैत्री सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती. या दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होत्या. मंगळवारी समीक्षा आपले सामान आणण्यासाठी मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील घरी सामान आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिने सतीशला फोन केला होता. समीक्षा त्या ठिकाणी आल्याचं कळताच सतीश तेथे पोहोचला. यानंतर दोघांमध्ये लग्नावरून पुन्हा एकदा कड्याक्याचं भांडण झालं. मैत्रिणीने दोघांचा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या सतीशने त्याच्याकडे असलेला चाकू जोरात समीक्षाच्या छातीत खुपसला. सतीशने चाकू इतक्या जोरात खुपसला होता की तो थेट बरगड्यांपर्यंत पोहोचला. छातीत चाकू घुसल्यानंतर समीक्षा जागेवर कोसळली. त्यानंतर सतीश यादव तिला लाथा घालून घराबाहेर निघून गेला. यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने फोन करून आपल्या मित्रांना बोलावून घेतले. या सगळ्यांनी जखमी अवस्थेतील समीक्षाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. सतीश आणि समीक्षा यांच्यात भांडण झाल्यानंतर मैत्रिणीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तिने सतीशला चाकू मारण्यापासून अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिला यश आलं नाही. सतीशने चाकू जोरात समीक्षाच्या छातीत घुसवला. हा चाकू समीक्षाच्या बरगड्यांपर्यंत अडकल्याने बाहेर निघत नव्हता. घरात हॉल पासून ते किचन पर्यंत समीक्षाच्या रक्ताचा सडा पडला होता.